मंडळी, नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेने केली जाते. नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना आणि माता दुर्गेच्या 9 रूपांच्या पूजेला खूप महत्त्व आहे. कलश बसवताना त्यावर नारळ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कलशाची प्रतिष्ठापना जेवढी विधीनुसार करावी तेवढीच कलश काढताना काही गोष्टी देखील लक्षात ठेवाव्यात. आणि यासाठी जाणून घेऊया की नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कलशावर ठेवलेल्या नारळाचे, त्यातील पाण्याचे, उगवलेल्या धान्याचे आणि पूजेच्या साहित्याचे करावे काय. नवरात्रीनंतर कलशावर नारळ ठेवून लाल कपड्यात बांधून पूजा खोलीत ठेवली जाते. असे मानले जाते की असे केल्याने माता राणी आपल्या भक्तांवर वर्षभर आशीर्वाद देते आणि संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते. कन्या पूजेच्या दिवशी तुम्ही कलशावर नारळ वापरू शकता. नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजेच्या वेळी मुलींना नारळ वाटावे आणि घरातील सदस्यांना नारळाचा प्रसादही द्यावा. घटस्थापनेवेळी कलशाखाली तांदूळही ठेवला जातो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कलश काढल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तांदूळ शिंपडावे. आपल्या धर्मामध्ये तांदूळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की घरामध्ये कलशाखाली ठेवलेला तांदूळ शिंपडल्याने कधीही आर्थिक सणसण भासत नाही आणि घरात सुख समृद्धी नांदू लागते. याशिवाय नवरात्र संपल्यानंतर नारळासह पूजा साहित्य पाण्यात विसर्जित करता येते. असे केल्याने कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही आणि पूजेचे पूर्ण फळ मिळते. कलश कधीही रिकामा ठेवला जात नाही. इतर अनेक गोष्टींसोबत त्यात पाणी देखील ठेवले जाते, जे 9 दिवसांच्या पूजेनंतर खूप शक्तिशाली बनते. अशा वेळी हे पाणी घरभर शिंपडा आणि उरलेले पाणी नाल्यात किंवा अस्वच्छ ठिकाणी टाकू नका. तुम्ही त्याऐवजी कडुलिंब, पिंपळ, वडाच्या झाडात किंवा घरच्या कुंडीतही टाकू शकता. अनेक जण 9 दिवस उपवास करतात आणि अखंड ज्योतही पेटवतात. अशा परिस्थितीत नवरात्र संपल्यानंतर ज्योत विझवण्याचा प्रयत्न करू नका. शास्त्रानुसार अखंड ज्योत बळाने किंवा फुंकून विझवणे हे शुभ मानले जात नाही. अखंड ज्योती संपल्यानंतर त्याची वात काढून टाकावी आणि त्यात काही तेल शिल्लक असेल तर ते तेल पुन्हा पूजेत वापरता येईल. अखंड ज्योतीच्या दिव्याचे तेलही अत्यंत पवित्र मानले जाते. मंडळी, अश्विन शुद्ध नवमी या तिथीला महानवमी म्हणतात. तसेच दुर्गा नवमी असेही एक नाव आहे. शास्त्रानुसार या दिवशी नवरात्रीत बसवलेल्या घटाचे विधिवत उत्पादन केले जाते. अनेकांकडे नवरात्रीच्या 10व्या दिवशी अर्थात दसऱ्याला घट हलवण्याची प्रथा आहे. आपापल्या कुळाचाराप्रमाणे घटाचे उत्पादन करावे. व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन भगवती देवीची पूजा करावी. तत्पूर्वी देवीचे पूजास्थान ध्वज, पताका, फुलमाळा, तोरण लावून सुशोभित करावे. प्रत्येकाने आपापल्या शक्तीनुसार देवीची पंचोपचारी, षोडोपचारी, त्रिशोपचारी किंवा राजोपचारी पूजा करावी. देवीला पक्वानासहित भोजनाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी. याच दिवशी घटाची पूजा करून आरती झाल्यावर घटावर अक्षता वाहून घट विधीपूर्वक हलवले जातात. तसेच घटाभोवती उगवलेले धान्य कुंडीत पेरून तसेच लक्ष्मी स्वरूपात त्यातील काही धान्य तिजोरीत ठेवले जाते. इतरही अनेक पूजाविधी अश्विन शुक्ल नवमीला करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये देवीच्या पूजेबरोबर कुमारिका पूजन केले जाते. देवी मानून कुमारिकेचे पूजन करण्यासाठी ही कुमारिका 2 वर्षे ते 10 वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक असते. मंडळी, महाअष्टमी आणि महानवमी या दोन्ही तिथीला एक विशेष गोष्ट समान असते. ती म्हणजे महिषासुर मर्दिनी स्वरूपातील देवीची पूजा महाअष्टमीच्या दिवशी केली जाते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच महानवमीला तिच्यासाठी होम करून कोहड्याचे बलिदान दिले जाते. मात्र तरीही महाअष्टमीला महालक्ष्मी व्रत केले जाते तर महानवमीला दुर्गा नवमी संबोधले जाते. कारण मुळात आदिमायेने महालक्ष्मीचे रूप धारण करून महिषासुराचा वध केला, म्हणून तिला महिषासुर मर्दिनी म्हणून संबोधले जाते. मंडळी, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कलशाची स्थापना करताना आम्ही ज्वारी किंवा बार्ली पेरण्याची परंपरा असते. त्यांना 9 दिवस पाणी दिले जाते, जेणेकरून बार्लीची वाढ चांगली होते. नवरात्रीच्या काळात हिरवेगार गवत हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. येणाऱ्या चांगल्या कापणीचाही संबंध ज्वारीशी आहे. नवरात्रीनंतर अनेक जण पवित्र नदीत ज्वारी तरंगताना किंवा इकडे तिकडे ठेवतात. तुम्हीही नवरात्रीच्या काळात ज्वारीची पेरणी करत असाल आणि नवरात्र संपल्यानंतर ज्वारीचे काय करावे असा प्रश्न पडत असेल तर नक्कीच जाणून घ्या. नवरात्रीची पूजा संपल्यानंतरच जव मातीच्या भांड्यातून काढून त्यातील काही भाग पूजास्थळी ठेवावा.
यानंतर पैशाच्या जागी काही दागिने ठेवावेत, जसे की घराच्या तिजोरीत किंवा ज्या कपाटात पैसे ठेवतो इत्यादी. याशिवाय 1 किंवा 2 दागिनेही पर्समध्ये ठेवावेत. येथे दागिने म्हणजे उगवलेले जव आहे. असे मानले जाते की असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि जीवनात सुख आणि आर्थिक समृद्धी येते. यानंतर उरलेले गवत पवित्र नदी किंवा तलावात वहावे. मंडळी, आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये बार्लीला ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने स्वतः जव निर्माण केले. हे जगातील पहिले धान्य मानले जाते. नवरात्रीच्या काळात भक्त दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर जव पेरतात आणि चांगले पीक घेतात. ज्वारीची पेरणी करताना लक्षात ठेवा की ती दक्षिण दिशेला ठेवू नये. हिंदू धर्मात दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेला मातेचा कलश ठेवू नये. ज्वारी किंवा बार्ली पेरू नये. लक्षात ठेवा की 9 दिवसाच्या आत बिया जिथे पेरल्या आहेत तिथेच राहू द्या. त्यांना हलवू नका किंवा बाहेर काढू नका.